पिंपळगाव बसवंत येथे संविधान दिन साजरा। संविधान उद्देशिकेचे वाचन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। 26/11च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व नागरिकांना आदरांजली। मान्यवरांची उपस्थिती। पिंपळगाव बसवंत शहरात संविधान दिन साजरा करण्यात आला। संविधान दिनानिमित्त येथील निफाड फाट्यावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले। यावेळी संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले। माजी सरपंच भास्करराव बनकर, मविप्रचे माजी संचालक दिलीपराव मोरे, प्राध्यापक शरद शेजवळ, चंद्रकांत खोडे, सतीश मोरे, पोलीस अधिकारी अजय कवडे, राजाभाऊ गांगुर्डे, महेंद्र गांगुर्डे आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते। भास्करराव बनकर, प्राध्यापक शरद शेजवळ, सतीश मोरे, राजाभाऊ गांगुर्डे आदींनी आपल्या मनोगतातून संविधानामुळे सामान्य जनता, उपेक्षित समाज यांना न्याय व हक्क मिळाला, कायद्याचे संरक्षण मिळाले आणि देशात खरी लोकशाही अवतरली असे स्पष्ट केले। दरम्यान भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति आदर व सन्मान म्हणून निफाड फाटा परिसराचे संविधान चौक असे नामकरण करावे अशी अपेक्षा राजाभाऊ गांगुर्डे यांनी व्यक्त केली। तर योग्य वेळी नक्कीच नामकरणास पाठिंबा देण्याची ग्वाही भास्करराव बनकर यांनी दिली। भारतीय संविधान गौरव दिन आहे। गेल्या अनेक वर्षापासून या देशामध्ये हा उपक्रम सातत्याने सुरू आहे। शासकीय पातळीवरती प्रत्येक शाळेमध्ये, शासकीय कार्यालयामध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या देशाच्या पूर्व पंतप्रधान, राष्ट्रपती या सर्वांनी मिळून या देशामधलं जे समस्त देशवासियांना लोकार्पित केलेले भारतीय संविधान त्याचा सन्मान व्हावा, त्याचप्रमाणे देशातील नागरिकांना संविधानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात यावी, देशातील नागरिकांना संविधानाची जाणीव असावी। आपला देश हा संविधानाच्या कायद्यानुसार चालतो आणि अशा पद्धतीने हा संविधान दिन हा गौरवान्वित दिन आहे। आपल्यासाठी आपण आपल्याला स्वतः समर्पित केलेलं हे संविधान याचं जनजागरण या निमित्ताने होत असतं आणि दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस हा जनजागरणाचा दिवस आहे। ही संविधान ज्यांनी दिली आणि तुम्हाला माहित नसेल, मी सरपंच असताना प्रथम राजाबाई ग्रामपंचायत मध्ये आले। त्यांनी जी काही प्रत असली संविधानची ही ग्रामपंचायतला सादर केली आणि जे तैलचित्र म्हणजे संविधान प्रदान करताना, लोकार्पण करताना तो एक फोटो त्या काळात शिरत राजाबाईंनी ग्रामपंचायतला दिलेलं हे पहिलं काम राजाबाई तुम्ही केलं आणि तिथून खऱ्या अर्थाने संविधान काय याची चर्चा तरुणांमध्ये व्हायला लागली। म्हणजे ऑफिसमध्ये आता ते फोटो बघतात, कारण नवीन पिढीला संविधान म्हणजे काय याचा अजून तितकासा अभ्यास नाही, परंतु त्याची चर्चा व्हायला लागली आणि मीडियाने बी त्याला बरेच प्रकारे चांगल्या प्रकारे मदत पण केली। त्याबद्दल मी राजाबाई तुमचे आभार मानतो। तुमची जी मागणी आहे त्या मागणीला, तुम्ही केलेल्या मागणीला आम्ही उपस्थितांच्या वतीने नंदू शेठ सर आमचा तुम्हाला सपोर्ट आहे। योग्य वेळी येईल राजाबाई तेव्हा याचं नामकरण केलं जाईल। एवढंच आज या ठिकाणी मी संविधान दिनाच्या औचित्य साधून मी आपल्या उपस्थितांना मी आश्वासित करतो। या कार्यक्रमास प्रशांत घोडके, गोरख गांगुर्डे, अल्पेश पारख, दत्तात्रय काळे, प्रकाश बागुल, दत्तात्रय मोरे, युनुस शहा, प्रकाश घोडके, मयूर गावडे, राहुल सोनवणे, बाळासाहेब आंबेकर, क्षितिज गांगुर्डे, आकाश गांगुर्डे आदींसह नागरिक उपस्थित होते। संविधान तसं संबंधित सोपं नाही, त्याचं कारण असं भारतीय संविधान 118 देशांच्या संविधानाचा गाभा आहे। 25,000 ग्रंथ बाबासाहेबांनी वाचले तेव्हा भारताचं संविधान तयार झालंय। काय भारतीय संविधानामध्ये एकदम शॉर्ट जर विचार केला ना तर भारतीय संविधानामध्ये तथागतांचा धम्म आहे, न्याय आहे, वर्धमान महावीरांचं पंचशील आहे, छत्रपती शिवरायांचं स्वराज्य आहे, महात्मा ज्योतिराव फुलेंचं समता आहे, महात्मा बसवेश्वरांची विचारधारा आहे, हे पूर्ण संविधानामध्ये आहे। जेव्हा भारताचं संविधान म्हणलं, बाबासाहेब आंबेडकरांना एका व्यक्तीने प्रश्न विचारला, बाबासाहेब या संविधानामध्ये असं वेगळं काय, या संविधानाचा मूळ गाभा काय? बाबासाहेबांनी सांगितलं कलम नंबर 32 ज्याच्यावर आता चित्रपट आहे जय भीम नावाचा,
काय सांगतं कलम नंबर 32? कलम नंबर 32 असं सांगतं की तुम्हाला मी किती हक्क दिले, पण या हक्काची जर पायमल्ली झाली तर तुम्हाला या हक्कांच्या पायमल्लीसाठी जर कोर्टात जर न्याय मागायचा असेल तर कलम नंबर 32च असा आहे की जे तुम्हाला न्याय मागू शकतं. आणि त्याच्यावर आता जय भीम नावाचा चित्रपट आलेला आहे. भारतीय संविधानामध्ये सगळ्या टॉप टू बॉटम गोष्टीचा विचार झालेला आहे. शेवटी आपण जे प्रिअम्बल वाचतो त्याची गोष्ट सांगतो आणि थांबतो. भारतीय संविधानाचं जेव्हा प्रिअम्बल बनवायचं होतं, उद्देशिका बनवायची होती, संविधानाची प्रिअम्बल कसं बनवायचं, मग जे.पी. कामत नावाची व्यक्ती होती म्हणे बाबासाहेब आपण ईश्वर नावाने सुरू करू. बाबासाहेब सांगता असं ना करू, जर ईश्वर नावाने सुरू केलं तर हिंदू लोकांना वाटत संविधान आमचं आहे. मग एक व्यक्ती म्हणे हजरत मुली म्हणे आपण अल्ला नावाने सुरू करू. त्याने सांगितलं नाही, अल्ला नावाने सुरू केलं इस्लाम लोकांना वाटत संविधान आमचं आहे. कोणी म्हणे वाहेगुरु दी सोन वाहेगुरु दी खालसा या नावाने सुरू करू. बाबासाहेब तसं नाही, भारतीय संविधानाची सुरुवात विथ द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सोलमली रिझॉल्व टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इंटू सोलिजन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक. आम्ही भारताचे लोक या पद्धतीनेच सुरू होईल. आणि त्याच्यावर मतदान झालं. बाबासाहेबांना 68 मतदान पडलं आणि 48 मतदान बाबासाहेबांच्या विरोधात केलं. भारतीय संविधान जेव्हा बनलं तेव्हा बाबासाहेबांचं शेवटचं भाषण जर कोणी वाचलं असेल 25 नोव्हेंबर 1949चं, तसं संविधान हे ऑक्टोबरमध्ये तयार झालं. परंतु हिंदी आवृत्ती बनायची होती त्यामुळे संविधान 1 महिना थांबलं. बऱ्याच लोकांना असा संदर्भ आहे की संविधान बनवायला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले, पण बाबासाहेबांनी एकट्यानं हे संविधान 141 दिवसातच लिहिलेलं आहे. त्याचं कारण तुम्ही त्याचा पूर्ण डिटेल अभ्यास केला तर संविधान सभेचा तो विषय मोठा आहे, मी सांगेल एका दिवशी. आणि मग बाबासाहेबांनी सांगितलं की हजारो वर्षापासून हा देश गुलाम होता. मला अशी भीती वाटते की भविष्यात जर संविधान चालवणारे चांगले तयार नाही झाले तर परत एकदा भारत गुलाम होईल. तुम्ही शेवटचं भाषण वाचा, ऐका बाबासाहेब. पिंपळगाव मिरर न्यूज चॅनलसाठी हेमंत थेटे, पिंपळगाव, बसवंत.